नमस्कार, शिल्पा स्मार्ट क्रिएशनमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण गुढीची साडी कशी शिवायची ते पाहणार आहोत। तर मला कमेंट आली होती की ताई एका साडीमध्ये आपण किती गुढ्यांच्या साड्या तयार करू शकतो। तर आता आपण पाहूया। त्यासाठी मी ही साडी घेतली आहे, त्याचा पदर व हा ब्लाउज पीस आपण वेगळा करून घेणार आहोत। त्याचप्रमाणे ह्या साडीमध्ये हा नेस्ता पदर वेगळ्या डिझाईनचा आला आहे, म्हणून तोही आपण बाजूला करून घेऊया। त्यानंतर मी हे फॅब्रिक मोजले, तर आपले येथे 1.25 मीटरचे 3 पार्ट तयार होत आहेत। त्यामुळे आपल्या ह्या 3 साड्या तयार होणार आहेत। येथे मी हे 1.25 मीटरचे 3 पार्ट करून घेतलेले आहेत। तर आता आपण याच्यावर मार्किंग करूया। येथे मी हे डबल लेयरच्या गुढी तयार करून घेणार आहेत। तर ह्या साडीचा एक काठ फार मोठा आणि एक छोटा होता, नाहीतर आपण ह्या साडीमध्ये शाही मस्तानी, राजलक्ष्मी देखील तयार करू शकलो असतो। आता आपण वरच्या साईडने म्हणजे छोट्या काठकडून 15 इंचावर मार्किंग करून घेतली आहे आणि आपण आता ते दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घेऊया। व आता हे सगळे पार्ट जिथे जॉईन आहेत तिथून वेगवेगळे करून घेऊया। अशा पद्धतीने हे 3 पार्ट वेगळे तयार केले आहे। आता या मोठ्या काठाच्या पार्टवर हा छोटा काठ आपण ठेवूया। अशा पद्धतीने व्यवस्थित अरेंज केल्यानंतर दोन्ही साईडने डबल फोल्ड करून आपण तिथे शिलाई मारून घ्यायची आहे व वरच्या साईडने आपल्याला 5-5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे। आता आपण याला साईडने लेस देखील लावून घेणार आहोत। तर यासाठी मी येथे ही पैठणीची लेस घेतलेली आहे। तर ही लेस आपल्याला कुठेही टेलरिंग मटेरियलच्या दुकानावर सहज मिळू शकेल। आता आपण याला हे दोन्ही पार्ट आधी जोडून घेऊया। वरच्या साईडने आधी व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे। त्यानंतर दोन्ही साईडने फोल्ड करून आपण त्या दोन्ही साईडने लेस लावून घेणार आहोत। तर अशाच पद्धतीच्या डबल लेयर, सिंगल लेयर, राजलक्ष्मी साडी, शाही मस्तानी साडी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनच्या गुढीच्या साड्या मी या चॅनलवर त्यांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तेही तुम्ही पाहू शकतात। त्याचप्रमाणे मशीनबद्दलची काही बेसिक माहिती हवी असेल किंवा पिको फॉल कसा करावा याबद्दलचे व्हिडिओ देखील मी याच चॅनलवर अपलोड केले आहे। त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेही तुम्ही पाहू शकतात। व तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व अजून कोणी गरजू असतील तर त्यांच्यासोबत हे व्हिडिओज नक्की शेअर करा। तुम्हाला हे व्हिडिओज कसे वाटतात मला कमेंट थ्रू नक्की सांगा। आता लेस इथे लास्टला फोल्ड करून घ्यायची आहे व त्याच्यावर शिलाई करून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने मी दुसऱ्या साईडने देखील ही लेस जोडून घेतलेली आहे। तर अशा नवनवीन ॲट्रॅक्टिव्ह लेस तुम्ही इथे जोडू शकता व खालच्या काठाला देखील तुम्ही जोडून घेऊ शकता। आता आपण जे 5-5 इंचावर मार्किंग केलेले होते ते अशा पद्धतीने आपल्याला ते असे घेऊन प्लीट्स घ्यायचे आहेत। तर प्रत्येक प्लीट्समध्ये हा अर्धा इंच अंतर राहील याकडे आपण लक्ष द्यायचे आहे व व्यवस्थित पद्धतीने त्या अरेंज करून घ्यायच्या आहेत। जी पहिली लेस लावली आहे त्याच्यावर आपल्याला या सगळ्या प्लीट्स घ्यायच्या आहेत। तर अशा सगळ्या प्लीट्स व्यवस्थित अरेंज करून झाल्यानंतर शेवटची जी लेस आहे ती वरच्या साईडने येईल याकडे असे लक्ष द्यायचे आहे। तर असे सगळे आपण प्लीट्स व्यवस्थित अरेंज करून घेतल्यानंतर वरच्या साईडने पिनअप करून घेऊन त्यानंतर आपण येथे शिलाई करून घेणार आहोत। तर येथे 2-3 शिलाई आपल्याला करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आता आपण वरच्या साईडने याला कॅप बसवून घेणार आहोत। त्यासाठी आपण येथे माप घेतलेले आहे। तर त्याचे माप हे 4.5 इंच आले आहेत। त्यानंतर आपण 1-1 इंच त्याच्यात ॲड करून अशा पद्धतीने 5.5 बाय 5 इंचचा असा हा बॉक्स तयार करून घेतला आहे व तो डबल आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने डबल कट करून झाल्यानंतर ह्या कापडाला एका साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे व शिलाई करून घ्यायची आहे। आता आपण याचे 2 पार्ट करून घेऊया। ज्या कापडाला आपण शिलाई केली नाही त्याला आपण गुढीवर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे व त्याच्यावर एक शिलाई करून नंतर एक टॉप स्टिच टाकून घ्यायची आहे। आता इथे आपण नॉट घेतलेले आहेत, तर त्या नॉटची उंची आपण 20 इंच घेतलेली आहे।
तर दोन्ही साईडने 20-20 इंचच्या अशा नॉड लावून घ्यायच्या आहेत, वरच्या साईडने 1-1 इंच अंतर सोडून. त्यानंतर ज्यावर आपण शिलाई केली आहे तो पार्ट असा उलट ठेवून घ्यायचा आहे व त्याच्यावर आपल्याला आता शिलाई करून घ्यायची आहे. तीनही साईडने शिलाई करून झाल्यानंतर त्यावर आपण डबल स्टिच करून घेणार आहोत, जेणेकरून आपली शिलाई व्यवस्थित फिक्स राहील व ते कुठूनही निघणार नाही. आता आपण हे सुलट करून घेऊया. व्यवस्थित पद्धतीने सुलट करून झाल्यानंतर आपल्याला नॉडला देखील लटकन लावून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे आपण येथे लटकन तयार करून घेऊ शकतो. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा व अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.